श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघतोय की आता ऋषी, जानकी आणि सौमित्र तिघेही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. तेव्हा जानकी इन्स्पेक्टरला सांगत असते की तुम्ही ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांना अटक केलेली आहे, परंतु त्यांनी काहीही केलेलं नाहीये. प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर साहेब. हे बघा, तुम्हाला जी डेड बॉडी सापडली ना, ती डेड बॉडी माझ्या नंडेच्या नवऱ्याची आहे. जेव्हा ती डेड बॉडी आम्हाला घराच्या मागच्या अंगणात दिसली ना, तेव्हा आम्ही स्वतःच खूप घाबरलो होतो. खरं तर आमच्या शर्वरीताईंचे मिस्टर विक्रांत भाऊजी ते गायब होते, परंतु त्यांच्या बाबतीत हे असं काही घडलं असेल आम्हाला कधी वाटलंही नव्हतं. त्यामुळे आम्ही स्वतःच खूप घाबरलो होतो. ऐश्वर्या तर खूपच पॅनिक झाली होती. तिचं असं होतं की आपण ती डेड बॉडी कुठेतरी हलवूया, कारण ना आपल्याला अडकवण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हे केलंय, म्हणून पॅनिक सिच्युएशनमध्ये तिने हा निर्णय घेतला. बाकी काहीही नाही. तुम्ही जरी त्यांना डेड बॉडी सकट पकडलं असलं ना, तरी त्यांनी काहीही केलेलं नाहीये. कारण जेव्हा हे घडत होतं ना, तेव्हा स्वतः मी तिथे होते. हे सगळं मी तुम्हाला सांगणारच होते. मी फोन शोधायला आतमध्ये आले, परंतु तेवढ्यात ऐश्वर्याने हा निर्णय घेतला. मला माहीत आहे तिचं चुकलंय, पण परंतु त्यांनी हा खून केलेलाच नाही आहे. प्लीज त्यांना सोडा. विश्वास ठेवा माझ्यावर, असं म्हणत ती आता कळकळीची विनंती करत असते. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की त्या दोघांना आम्ही डेड बॉडी सकट पकडले. आमच्या प्रथम दर्शनी जे निदर्शनास आलं त्यानेच आम्हाला निर्णय घ्यावा लागतात. हे सगळं जरी खरं असलं ना, तरी तुम्हाला ते कोर्टात सिद्ध करावं लागेल. आता आम्ही काहीही करू शकत नाही. मिस्टर सौमित्र, तुम्ही तर लॉयर आहात ना, तुम्हाला सगळंच काही माहिती आहे. तेव्हा सौमित्र सांगतो की होय, परंतु ती डेड बॉडी आता अंगणातच होती. हवं असल्यास तुम्ही तिथले सगळे सॅम्पल कलेक्ट करू शकता. इन्स्पेक्टर आता काहीही करण्यास तयार नसतात. म्हणजे त्यांना आता सारंग ऐश्वर्याला सोडायचंच नसतं, कारण त्यांच्या हातात काहीच नसतं. ऋषी, जानकी पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करत असतात, पण काहीच फायदा होत नाही. अखेर ऋषिकेश जानकीला समजावतो की त्यांचंही काही चुकत नाहीये. आता त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थच नाहीये. आता जानकी गप्प होते. त्यानंतर ऋषिकेश त्यांच्याकडे सारंग ऐश्वर्याला भेटण्याची रिक्वेस्ट करतो. तेव्हा आता कॉन्स्टेबल त्यांना एका रूममध्ये घेऊन जातात. रूममध्ये जेव्हा ते घेऊन येतात, तेव्हा सारंग आणि ऐश्वर्याला आणलं जातं. सारंग ऋषिकेश आणि सौमित्रला पाहता क्षणीच रडतच त्यांना मिठी मारतो. ऐश्वर्या देखील रडतच जानकीला येऊन मिठी मारते. त्यानंतर सारंग मात्र आता खूपच घाबरलेला असतो. तो रडतच ऋषिकेशला म्हणतो की हे बघ दादा, मी काहीही केलेलं नाहीये रे. हवं असल्यास तू जानकी वहिनीला विचार. तू सांग ना रे यांना, मी हा खून केलेलाच नाहीये. तू सांग ना दादा. अरे मला नाही सहन होत रे. लॉकअप रूममध्ये घेऊन जातात, तिथे डांबून ठेवतात. माझा जीव गुदमरतो रे दादा, प्लीज काहीतरी कर सौमित्र दादा, तू तर वकील आहेस ना रे. त्यानंतर आता इकडे ऋषी म्हणतो की हे बघ सारंग, शांत हो. मला जानकीने सगळं काही सांगितलंय. तो आता त्याला पाणी प्यायला देतो. आता त्यानंतर जानकी सारंगला म्हणत असते की सारंग भाऊजी, मी तुम्हाला बजावलं होतं ना, त्या डेड बॉडीला हातही लावायचा नाही म्हणून. तुम्ही का हे पाऊल उचललत? तेव्हा ऐश्वर्या रडतच सांगते की हे सगळं माझ्यामुळे झालंय ग जानकी. खरं तर मला असं वाटलं होतं की ती डेड बॉडी आपल्या अंगणात सापडली, पोलिसांना कळवलं तर पुन्हा सगळ्यांची चौकशी होईल. आत्ताच कुठे ऋषिकेश दादा पोलीस स्टेशनमधून सोडून आत्ताच कुठे ते घरी आलेत. पुन्हा तेच तेच, पुन्हा पोलीस घरी येणार, चौकशी. मला हे सगळं व्हायला नको होतं ग. म्हणून मी हा निर्णय घेतला. प्लीज माझा हेतू समजून घे. जे काही केलंय ना, ते मी एकटीनेच करायला हवं होतं. माझ्यामुळे उगाच सारंग यात अडकलेत. सारंग या सगळ्यामध्ये अडकलेत. तेव्हा सारंग देखील केविलवाणे होत बोलतात की नाही ऐश्वर्या, खरं तर चूक माझी देखील आहे. मी देखील तुम्हाला अडवायला हवं होतं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघा, जे झालंय ते झालंय. आता बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. मला सांगा, तुम्ही स्टेटमेंट दिलंय का? तेव्हा सारंग नकार देतो. सौमित्र म्हणतो की ग्रेट. हे बघा, आता जोपर्यंत उद्या मी येत नाही ना, तोपर्यंत काहीही बोलू नका. सारंग खूपच घाबरतो आणि उद्या उद्या म्हणजे असं का विचारतोय सौमित्र दादा? सौमित्र तेव्हा सांगतो की मी कोर्टात उद्या जाऊन बेलसाठी अपील करणार आहे. बघूया काय होतं ते. सारंग मात्र रडतच त्याला म्हणत असतो की दादा, प्लीज काहीतरी कर ना रे. आजच्या आज काही होतंय का बघ ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की हे बघा, तुमच्या गाडीच्या डिक्कीत बॉडी सापडलेली आहे.
हा केवढा मोठा क्राईम आहे आता हे सांगायला हवंय का? आता कलम 302 लागलेला असतो, त्यामुळे या प्रकरणातून सहजासहजी सुटका होणार नसते. त्यामुळे ऋषिकेश दोघांनाही सांगतो की उद्या आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू, तोपर्यंत तुम्ही मात्र खचू नका. तेव्हा सारंग रडतच त्याला मिठी मारतो आणि आता दोघेही होकार देतात. त्याच वेळेस तिकडे घरी अवंतिकालाच जाग येते. पाहते तर काय, सौमित्र शेजारी नसतोच. असा अचानक तो मध्यरात्री कुठे गेला असेल, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. तिला असं वाटतं की ऋषिकेशशी बोलायला गेला असेल, ऋषिकेश दादाच्या खोलीत गेला असेल का? त्यामुळे ती इकडे येऊन पाहते. तिला असं वाटतं की ऋषिकेश दादांशी बोलायला गेला असेल. त्यामुळे ती इकडे येऊन पाहते तर काय, ऋषी व जानकी रूममध्ये नसतात. ती असा विचार करते की ऐश्वर्याला सगळं माहिती असेल. त्यामुळे आता ऐश्वर्याच्या खोलीत येते आणि तिला ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी पण दिसत नाहीत. तर तिला खूपच आश्चर्य वाटतं. हे काय, सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या पण नाहीत? तिथे ते नसतात, त्यामुळे ती खूपच आश्चर्यचकित होते. सगळेच कुठे गेले? नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती बाहेर येते. इतक्यात आता ऋषिकेश, जानकी आणि सौमित्र घरी परत येतात. त्यांना पाहताच ती पुढे येते आणि ते घाबरूनच काय झालं असं ती विचारत असते. सौमित्रही काही सांगायला तयारच नसतो. सौमित्र, तू तरी सांग, असं ती म्हणते आणि तोही काहीच सांगायला तयार नसतो. अखेर ती जानकीला शपथ देत म्हणते की मला नक्की काय घडलंय ते सांगा वहिनी, माझी शपथ आहे तुम्हाला. तेव्हा आता अखेर जानकी तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. कशा प्रकारे कुजलेला वास येत होता, त्यामुळे ती ऐश्वर्याने सारंग मागच्या अंगणात गेले. तिथे एके ठिकाणी काहीतरी गडबड आहे लक्षात आलं. जेव्हा तिथे उकरायला घेतलं, तिथे त्यांना विक्रांतची डेड बॉडी सापडली. आणि आता पॅनिक सिच्युएशनमध्ये ऐश्वर्याने आणि सारंग भाऊजींनी ती डेड बॉडी गाडीच्या डिक्कीत ठेवली. दोघेही जात होते तेव्हा पोलिसांनी त्यांना पाहिलं आणि दोघांनाही अटक झाली. हे सर्व काही जानकी सांगते. तेव्हा आता अवंतिका बोलते की काय इतकं सगळं घडून गेलं आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. तेव्हा सौमित्र तिला सांगतो की अगं, तू झोपली होतीस ना, उगीच तुला डिस्टर्ब करायला नको म्हणून. त्यानंतर अवंतिका आता म्हणत असते की मला का नाही सांगितलं रे, मी आले असते ना तिथे, काहीतरी बोलले असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता कुणाच्याच बोलण्याने काहीही होणार नाहीये. आणि हे बघ अवंतिका, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, जे व्हायचंय ते झालंय. त्यानंतर आता सौमित्र तिला सांगत असतो की त्यांच्यावर सेक्शन 302 लागलाय. त्यांना आता सोडवणं खूप कठीण आहे. लॉयर म्हणून आपण फक्त त्यांच्या बेलसाठी प्रयत्न करू शकतो. तेव्हा आता ती म्हणते की अरे, हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे. अरे, किती कठोर शिक्षा होऊ शकते त्यांना, माहिती आहे ना तुला? तेव्हा जानकी मात्र म्हणते की नको ग असं अभद्र बोलूस, आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं आहे. अवंतिका म्हणते की इतक्या कठीण परिस्थितीत कसं पॉझिटिव्ह राहायचं ना, तेच मला कळत नाहीये. परंतु जानकी तिला सांगते की नाही, आपल्याला पॉझिटिव्ह राहावंच लागेल. कारण सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने काहीही केलेलं नाहीये. आपण जर का विक्रांत भाऊजींच्या खऱ्या मारेकऱ्यांना शोधलं ना, तर ते सुटू शकतात. त्यामुळे विक्रांत भाऊजींना नक्की कोणी मारलं, हे आपल्याला शोधावंच लागेल. तेव्हा ऋषी म्हणतो की हे बघ, आता तुम्ही दोघेही टेन्शन घेऊ नका. अवंतिकाला आरामाची गरज आहे. चला आता. आणि सौमित्र अवंतिकाला घेऊन जातो. ऋषिकेश, जानकी हे खोलीत येतात. तिला थोडा वेळ आराम करायला तो सांगत असतो. परंतु ती मात्र म्हणते की कशी झोप लागेल ऋषिकेश, हे सगळं काय घडतंय आपल्या आयुष्यात. आता त्यानंतर तिला एकच भीती वाटत असते की ही गोष्ट जेव्हा शर्वरी वंशांना कळेल आणि सुमित्रा आईला जेव्हा कळेल, तेव्हा काय होईल ऋषिकेश. ऋषिकेश देखील म्हणतो की मलाही तीच भीती वाटते आहे ग जानकी. जानकी सांगते की आता आपल्याला या सगळ्याला तोंड द्यावंच लागेल. अहो, मला तर शर्वरी वंशांचीच काळजी वाटते. त्यांना तर एवढंही माहिती आहे की विक्रांत भाऊजी कुठेतरी निघून गेलेले आहेत. जर त्यांना कळालं की ते कायमचं हे जग सोडूनच गेले, तर त्या कशा रिॲक्ट होतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ग, मी देखील हाच विचार करतोय आणि विचारानेच माझ्या पोटात गोळा येतोय. हे देखील म्हणते की हो ना, कसं समजवायचं त्यांना. तेव्हा ऋषिकेश मात्र आता बोलतो की शरूने इतकं सगळं करूनही तू तिचा इतका विचार करते आहेस. तेव्हा ती सांगते की कारण एक बाई म्हणून त्यांच्या मनाची अवस्था मी समजू शकते. एक बाईच एका बाईचं मन समजू शकते. अहो, एका बाईसाठी तिचा नवरा किती तिचं सर्वस्व असतो. ऋषी म्हणतो की हो ग, बरोबर आहे तुझं. नवरा बायकोचं नातंच वेगळं असतं.
ती देखील सांगते की हो, आपला नवरा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आपल्या सोबत आहे. ही फिलिंगच एका बाईला खूप बळ देणारी असते. जानकी समोर एकच प्रश्न असतो की शर्वरीला हे सगळं कसं सांगायचं. ती म्हणते की जेव्हा विक्रांत भाऊजी निघून गेले हे माहीत पडलं होतं ना, तेव्हा मला वाटायचं, हो, आपण त्यांना शोधून काढू, त्यांना समजावू आणि त्यांना त्या दोघांचाही संसार आपण पुन्हा रांगेला लावू. परंतु ही आशा देखील संपून गेली. विक्रांत भाऊजींना असं कधी पाहावं लागेल हा विचारही मनात नव्हता. आता त्यानंतर जानकी मात्र विचारते की ऋषिकेश, अहो, कोणी केलं असेल हे सगळं? विक्रांत भाऊजींचा खून झालाय, कोणी मारलं असेल त्यांना? त्यांचं कुणाशी इतकं वैर असेल? की ऐश्वर्या म्हणते, तसं मुद्दामून कोणीतरी आपल्याला अडकवण्यासाठी हे सगळं केलं असेल का? म्हणजे त्यांना मारून डेड बॉडी आपल्या घराच्या अंगणात आणून पुरली आहे काय? हे सगळं हा विचार करूनच तिला धडकी भरते. तेव्हा ऋषिकेश देखील म्हणतो की हो ग जानकी, मी देखील याच सगळ्या गोष्टींचा विचार करतोय की कोणी केलं असेल हे सगळं. आणि दोघांनाही खूपच टेन्शन आलेलं असतं. तर त्याच वेळेस इकडे खाली सौमित्र लॅपटॉप घेऊन आता बेलचं पेपर वगैरे टाईप करत असतो. आणि आता त्याला झोप येत असते. परंतु तसंच स्वतःला सावरत सावरत तो बोलत असतो की सौमित्र, अरे झोपून चालणार नाही, खूप काम आहे. सगळं बेलचं तयार करायचं आहे. एका रात्रीत बेलचे पेपर तयार करायचे आहेत. आणि आता त्याचं काम सुरूच असतं. त्यानंतर जानकी खाली पाणी आणण्यासाठी येते. सौमित्रला आहे असं पाहते आणि विचारते की भाऊजी, तुमच्यासाठी कॉफी आणू का? तो मात्र नकार देतो. ती म्हणते की आणते ना भाऊजी. हे बघा, जर का तुमचं काम खूप वेळ चालणार असेल तर मी तुम्हाला ब्लॅक कॉफी करून देते. परंतु सौमित्र नकारच देतो. तू जाऊन झोप म्हणून सांगतो तेव्हा जानकी ठीक आहे बोलते. आणि आता झोपायला ती निघून जाते. त्यानंतर सौमित्र काम करत असतो आणि मध्येच त्याला आता डुलक्या येत असतात. आणि त्यामुळे अखेर तिथेच सोफ्यावर तो झोपी जातो. दुसरा दिवस उजाडतो. सुमित्रा जेव्हा सकाळी तयार होऊन बाहेर येते, समोर पाहते तर काय, सौमित्र तिला अशा पद्धतीने झोपलेला दिसतो. आजूबाजूला सगळ्या फाईल्स, लॅपटॉप तसंच असतं. ती विचार करते की अरे बापरे, उगीच माझ्या आता त्याला असं पाहताच सुमित्रा मनाशी म्हणते की माझं लेकरू किती काम करतंय, रात्रभर असंच काम करत असणार. जाऊ दे, माझ्यामुळे त्याची झोप मोड नको व्हायला. आता लॅपटॉप तिथेच असतो. तिला वाटतं की उगीच पाय वगैरे लागून खाली पडायचा, त्यामुळे ती त्या लॅपटॉप उचलायला जाते. इतक्यात आता जानकी सुमित्रेला पाहते. आता लॅपटॉपमध्ये डॉक्युमेंट्स असतात. त्यात सारंग आणि ऐश्वर्याचं नाव असतं. जानकीला भीती वाटते की आई आता हे सगळं पाहतील. त्यामुळे ती पटकन आवाज देत म्हणते की सौमित्र भाऊजी, अहो तुम्ही इथेच का झोपलात? सौमित्रला जाग येते. आता त्याला जाग येता क्षणीच तो पटकन सुमित्रेच्या हातातील लॅपटॉप घेतो आणि विचारतो की आई, अगं लॅपटॉपला हात कशाला लावलास? तेव्हा ती म्हणते की अरे असं काय करतोस? इथेच पडला होता तू, इथेच तू झोपला होता आणि तो लॅपटॉप इथेच होता. मला असं वाटलं तुझ्या पायाचा धक्का लागून खाली पडेल म्हणून. काय रे, मग आता इतक्या चिडायला काय झालंय? आणि तू इथे का झोपलास? तू का अवंतिकाशी भांडलास का? तेव्हा तो म्हणतो की नाही ग आई, मी का भांडेन तिच्याशी? अगं ती झोपली होती, उगीच तिला डिस्टर्ब नको म्हणून इथे येऊन काम करत होतो. कधी झोप लागली कळलंच नाही. त्यानंतर सुमित्रा काही बोलणार तेवढ्यातच तो चिडचिड करत म्हणतो की आई वेळ नाहीये ग, उशीर होतोय मला, कोर्टात जायचंय. आणि सगळ्या फाईल्स घेऊन घाईघाईने तो वर निघून जातो. परंतु सुमित्राच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. ती विचार करते की फक्त लॅपटॉपला हात लावला म्हणून हा इतका चिडला. इतका का चिडला असेल? आणि त्या लॅपटॉपमध्ये असं नक्की काय होतं? मला तर जसं काही सारंगचंच नाव वाचल्यासारखं वाटलं. आणि आता ती देखील टेन्शनमध्ये येते. जानकीला ही भीती वाटत असते की जर का आईने ते सगळं वाचलं असतं तर असं काय, किती काळ त्यांच्यापासून सत्य लपवणार. त्यानंतर काही वेळाने ऋषिकेश आणि सौमित्र इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. सारंग आणि ऐश्वर्याला देखील आणलं जातं. त्यांना अशी आशा असते की बेल मिळाली असेल. त्यामुळे आता ते आशेनेच पाहत असतात. तेव्हा ऋषिकेश सारंगला म्हणतो की मला कळतंय रे तुझी अवस्था ठीक नाहीये, परंतु पुढचे काही दिवस पेशन्स ठेवशील ना रे सारंग? तेव्हा सारंग म्हणतो की काय पुढचे काही दिवस म्हणजे? बेल मिळाली असेल ना? तेव्हा सौमित्र सांगतो की नाही, बेल रिजेक्ट झाली आहे. सारंग मात्र खूपच पॅनिक होतो. म्हणत असतो की अशी कशी रिजेक्ट झाली आहे रे?
"अरे आम्ही नाही केलंय रे काहीच सौमित्र दादा." सौमित्र मात्र त्याला आता सांगत असतो की अरे बेल रिजेक्ट झाली आहे, कारण सेक्शन 302 लागलाय. डेड बॉडी सहित तुम्हाला रंगेहात पकडलंय आणि कोर्टाने तोच प्रथमदर्शनी पुरावा ग्राह्य धरलाय. सारंग मात्र रडतच म्हणतो की हो, होती ती डेड बॉडी आमच्यासोबत, परंतु आम्ही काही केलं नाहीये ना रे. आता न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणार का आम्ही? आणि तो रडायला लागतो. तेव्हा सौमित्र त्याला समजावतो की हो सारंग, अरे परंतु हा फायनल डिसिजन नाहीये. हवं असल्यास मी वरच्या कोर्टात अपील करेन आणि मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला या सगळ्यातनं नक्की बाहेर काढेल. त्यानंतर ऋषिकेश देखील समजावतो की हो सारंग, हे बघ तू हे असं खचून जाऊ नकोस. हे बघ दादा आहे ना, आम्ही दोघे मिळून नक्की काहीतरी करू. तू काळजी करू नकोस. असं म्हणत तो सारंगचे डोळे पुसतो. आता त्यांची भेटण्याची वेळही संपलेली असते. त्यामुळे ऐश्वर्या व सारंग तिथून निघून जातात. या दोघांना खूपच टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस इकडे आता घरी असलेली जानकी ही काळजीत असते. ती किचनमध्ये तशीच विचार करत उभी असते. अवंतिका तिला पाहते आणि तिला म्हणते, "वहिनी, मला माहिती आहे हो तुमच्या डोक्यात तेच सगळं चालू आहे. तुम्ही तर मला सांगता ना काळजी नको करूस, टेन्शन नको घेऊस. मग हेच सगळं तुमच्या बाबतीत का लागू नाही करत तुम्ही? त्या दोघांची सुटका नक्की होईल. आपण काहीतरी मार्ग काढू ना." तेव्हा जानकीला मात्र खूप खचून गेल्यासारखं वाटत असतं. ती म्हणते की असं वाटतं रोज दिवसाची सुरुवात हसून करू, सगळ्याला धैर्याने समोर जाऊ, परंतु घडतंच असं ना की काय करावं कळतच नाही. बघ ना, एकीकडे ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींना सोडवायचंय, तर दुसरीकडे ही भीती वाटते की जेव्हा शर्वरी वंशांना आणि आईंना हे सगळं कळेल तेव्हा काय होईल. अगं जेव्हा सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याबद्दल घरी कळेल ना, तेव्हा आपसुकच विक्रांत भाऊजी बद्दल देखील कळेल. फार काळ लपून नाही राहणार ग. जानकीला माहिती असतं की ही गोष्ट फार काळ लपून नाही राहणार आणि जेव्हा ही गोष्ट शर्वरी आणि सुमित्रेला कळेल तेव्हा त्या कशा रिॲक्ट होतील याचंच तिला टेन्शन आलेलं असतं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आता पुढील भागात आपण बघूया की शर्वरीला सत्य कळालेलं असतं आणि रडतच आकांतांडव करत ती ऋषिकेशला सांगत असते की त्या ऐश्वर्यानेच खून केलाय. माझ्या नवऱ्याचा तिनेच हे सगळं केलेलं असेल. आता ऋषिकेश तिला शांत करतो आणि सांगतो की तू म्हणते तसं जर का ऐश्वर्याने हे सगळं केलं असेल ना, तर तिला शिक्षा नक्कीच होणार. शरू, मी तुला न्याय मिळवून देणार. वचन देतो मी तुला. असं म्हणत ऋषिकेशने आता एकीकडे शरूला वचन दिलेलं असतं. तेव्हाच दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये येऊन जानकी सारंग आणि ऐश्वर्याला सांगते की तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी तुम्हाला कधीच मिळू देणार नाही. त्यामुळे काहीही झालं तरी विक्रांत भाऊजींच्या खुनाच्या आरोपातून मी तुम्हाला निर्दोष मुक्त करून देईल. मी वचन देते. असं म्हणत जानकीने ऐश्वर्याने सारंगला वचन दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, ऋषिकेश आणि जानकी आता दोन टोकाला येऊन उभे असतात. इकडे ऋषिकेश असतो शरूच्या बाजूने, जानकी असते सारंग आणि ऐश्वर्याच्या बाजूने. तर प्रेक्षकांनो, आता जानकी हे सगळं कसं बॅलन्स आउट करणार? शर्वरीकडे संशयाची सुई वळणार तरी कशी? जानकीला तो एक क्लू कधी मिळेल? आणि आता ऐश्वर्या सगळं काही कॅल्क्युलेट करून फिगर आउट करू शकेल का? सर्वच काही पाहणे अतिशय रंजकतेचं ठरणार आहेत. तर मंडळी, असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सिरियल घर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.